तिला कुत्रा चावला होता आणि ती एवढी बेभान झाली की स्वतःला चावा घेऊ लागली होती। तो दिवस होता 17 नोव्हेंबर 2025 चा। दिवा पूर्वेकडील बेडेकर नगर दिवा आगासन रोड परिसरातील घरासमोर निशा खेळत होती। कारण तिचं वय खेळण्याचंच होतं, म्हणजे अवघं 5 वर्ष। हसरी निष्पाप उड्या मारणारी आई घरात काम करत होती आणि निशा खेळून झाल्यावर कठाड्यावर बसून होती। निशा कठाड्यावर बसून असतानाच निशाला किंवा शिंदे परिवाराला कधीच वाटलं नाही की असंही संकट येऊ शकतं आणि आपल्या सोबत तिला घेऊन जाऊ शकतं। निशाच्या सोबत पण तसंच झालं। एक कुत्रा काळ बनून आला आणि त्याने निशावर हल्ला केला। 1 महिनाभर निशाने झुंज दिली, मात्र अखेर ती अपयशी ठरली। निशाने आज या जगाचा निरोप घेतलाय। कुत्र्यानं चावा घेतल्यामुळं ती स्वतःलाच चावा घेऊ लागली। महाराष्ट्रात असंख्य कुत्रे फिरताय, कोण कोणाचे लचके तोडतंय, कोण रक्तबंबाळ होतंय। नेमकं निशाच्या सोबत काय घडलं आणि माणूस कुत्रा चावल्यावर कसा पिसळतो हेच आपल्याला जाणून घ्यायचंय आजच्या या स्पेशल व्हिडिओमधून। मात्र जर आपण वेगवान मराठीवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपण वेगवान मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जर यदा कदाचित कोणाला कुत्रा चावला तर तो व्यक्ती सावध होऊ शकतो। नमस्कार, मी साहेबराव ठाकरे, तुम्ही पाहताय वेगवान मराठी। कल्याण म्हणजे दिवा पूर्वेकडील बेडेकर नगर दिवा आगासान रोड परिसरातली ही घटना आहे। निशा घरासमोर खेळत होती, तिचं वय वर्ष आहे 5। हसणारी निष्पाप उड्या मारणारी आई घरात काम करत होती आणि निशा कठाड्यावर बसून खेळात गुंग होती। याच वेळी या ठिकाणी अचानक एक पिसाळलेला कुत्रा आला आणि त्या कुत्र्याने तिच्यावर झेप घेतली आणि थेट त्याने निशाच्या खांद्यावर चावा घेतला। चावा खोल होता, रक्त वाहत होतं, चिमुकली रक्तभंबाळ झालेली होती आणि या रक्तभंबाळ अवस्थेत पालकांनी तिला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केलं। पिसाळलेला कुत्रा असल्यामुळे डॉक्टरांनी तिला त्वरित रेबीजचं इंजेक्शन दिलं। या घटनेमुळे कुटुंब हतबल झालं होतं, पण आशावादी होतं आमची निशा ठीक होणार आणि झालंही तसंच। 3 डिसेंबरला निशाचा वाढदिवस साजरा करण्यात आला। 1 महिना इंजेक्शन, रिपोर्ट, डॉक्टरांचे राऊंड, सगळं व्यवस्थित सुरू होतं। निशा त्या दिवशी खूप आनंदात होती। वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला होता। मात्र पुढे एक मोठं संकट आवासून उभं होतं, याची थोडी कल्पना शिंदे कुटुंबियांना नव्हती। सगळ्यांना वाटलं आता धोका टळलेला आहे, पण हा शांतपणा पुढच्या वादळाची चाहूल होता। 16 डिसेंबर तिच्या उपचाराचा शेवटचा डोस म्हणजे शेवटचं इंजेक्शन देण्यात आलं। घरी परतल्यावर तिला अस्वस्थ वाटू लागलं। अचानक तिला पाणी बघून भीती वाटू लागली, घसा सुजायला लागला, आवाजात बदल होत होता। नातेवाईकांनी तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। डॉक्टरांनी सांगितलं की हे लक्षणं रेबीजचे आहे। हे ऐकताच घरावर काळोख पसरला। तिला तातडीनं कस्तुरबा रुग्णालयात पाठवलं। 4 दिवस निशावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र दिवसागणिक तिची प्रकृती आणखीनच खालवत गेली। चिमुकलीची अशी अवस्था बघून कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि 21 डिसेंबर रोजी निशाचा करुण अंत झाला। तिच्या मृत्यूमुळे दिवा परिसरात हळहळ व्यक्त होते। वेळेत उपचार न मिळाल्याने आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचा आरोप निशाचे मामा समाधान कदम यांनी केलाय। एक छोटी चिमुकली मात्र एका भटक्या कुत्र्याची शिकार झाली। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भटकी कुत्री फिरताय। कुत्रे माणसांवर एवढे हल्ले करताय की माणसांना फाडून काढताय। ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी लचके तोडतात। माणूस कधी पिसाळतो हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे, कारण कुत्र्यांची संख्या जास्त आहे आणि लहान मुलांवर कुत्रे मोठ्या प्रमाणात हल्ले करतात। कुत्रा चावल्यानंतर माणूस पिसाळण्याचं मुख्य कारण म्हणजे रेबीजची लक्षणं कशी असतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। रेबीज होण्याची लक्षणं दिसण्याचा काळ प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो। याला वैद्यकीय भाषेत इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतात। कुत्रा चावल्यानंतर सामान्यतः 1 ते 3 महिन्याच्या आत लक्षणं दिसू लागतात। काही वेळा ही लक्षणं 1 आठवड्यातही दिसू शकतात। निश्चित प्रसंगी हे लक्षण दिसायला 1 वर्षापेक्षाही जास्त काळ लागू शकतो। माणूस किती लवकर पिसाळला हे काही गोष्टींवर अवलंबून असतं। जर कुत्रा माणसाच्या चेहरा, मान किंवा डोक्याला चावलेला असेल तर विषाणू मेंदूपर्यंत लवकर पोहोचतात आणि लक्षणं लवकर दिसतात। पायाला चावल्यास थोडा वेळ लागू शकतो। जखम किती खोल आहे आणि शरीरात किती विषाणू गेले हे यावरून लक्षात येतं। चावलेला कुत्रा खरोखर रेबीजग्रस्त होता का? जर तुम्हाला किंवा कोणाला कुत्रा चावला असेल तर आपण ही लक्षणं लक्षात घ्या। जखम ताबडतोब वाहत्या पाण्याखाली आणि साबणाने 15 मिनिटं स्वच्छ धुवा, यामुळे विषाणूचा प्रभाव कमी होतो। घरगुती उपाय किंवा अंगावर काढणे टाळा। त्वरित जवळच्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जाऊन डॉक्टरचा सल्ला घ्या। जर तो पाळीव किंवा गल्लीतील कुत्रा असेल तर तो 10 दिवसात जिवंत राहतो का यावर पण लक्ष ठेवा।
एकदा का रेबीजची लक्षणं दिसायला लागली तर त्यावर आतापर्यंत कोणताच इलाज नाही. त्यामुळे लस घेणे हा सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे. रेबीज होण्याची लक्षणं काय आहेत हे समजून घ्या. हा व्हिडिओ सर्वांना सावध करायला लावणारा आहे. चोर हत्याराला घाबरत नाही, मात्र कुत्र्याला घाबरतो, कारण कुत्रा एक मोठी दहशत आहे. रेबीज ही एक अत्यंत गंभीर विषाणू आहे, जो प्रामुख्याने लायसा व्हायरस या विषाणूमुळे होतो. हा आजार प्राण्यांकडून माणसाकडे कसा पसरतो हे समजून घ्या. जर रेबीज झालेला प्राणी, उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, माकड, माणसाला चावला तर त्याच्या लाळेतील विषाणू जखमी वाटे शरीरात शिरतात. प्राण्याने नखाने जरी ओरखडलं तरी त्याची लाळ लागली तरी संसर्ग होऊ शकतो. जर तुमच्या शरीरावर आधीच एखादी जखम किंवा कापलेला असेल आणि त्या ठिकाणी रेबीजग्रस्त प्राण्याने चाटलं तर विषाणू रक्तात मिसळतात. क्वचित प्रसंगी बाधित प्राण्यांची लाळ थेट डोळ्यात किंवा तोंडात गेल्यासही संसर्ग होऊ शकतो. मांजर, माकड, कोल्हा, लांडगा आणि वटवाघूळ यांनी चावा घेतल्यानंतर विषाणू मांसपेशींमध्ये राहतो. तिथून तो मज्जातंतूच्या माध्यमातून हळूहळू मेंदूकडे प्रवास करतो. रेबीजची लक्षणं एकदा दिसू लागली की त्यावर जगात कोणताच उपचार नाही, मृत्यू अटळ आहे. ही माहिती आपणास घाबरवण्यासाठी नाही, तर आपण काळजी करावी यासाठी आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला महत्त्वाचा वाटला तर आत्ताच आपण महत्त्वाच्या माहितीसाठी वेगवान मराठीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, जेणेकरून कुत्रे चावण्यापासून तर ते आपण वाचू शकत नाही, मात्र काळजी निश्चित घेऊ शकतात. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. धन्यवाद.